छत्रपती संभाजीनगरमधून, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजराती कन्या विद्यालयात गोंधळ झालेला आहे। भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी वाद झाला। मतदान केंद्राच्या आत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। भाजपचे कार्यकर्ते कसे काय या ठिकाणी थांबलेले आहेत असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारायला सुरुवात केलेली आहे। जाब विचारल्यानं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला आहे। वाद कसा सुरू होता ते आपण आता ऐकूयात। सचिन बडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सचिन, छत्रपती संभाजीनगर मधल्या गुजराती कन्या विद्यालयातील हा सगळा गोंधळ आपण पाहिला। भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं बोललं जात आहे। काय नेमका हा राड आहे? विशाल सर, आपण पाहताय सकाळपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये या बूथ्सवर म्हणजे मतदान केंद्रांवर अशा प्रकारचे छोटे मोठे वाद पाहायला मिळत आहेत। हा वादामागचं कारण असं आहे की भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला। त्यांचं असं मत आहे की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आतमध्ये कसे थांबवता आणि तुम्ही आमच्यावर अशा प्रकारे कुठेतरी भेदभाव करून आम्हाला बाहेर उभं करताय, तर त्यामुळे तुम्ही सर्वांनाच आतमध्ये उभे करा, अन्यथा सर्वांनाच बाहेर उभे करा। हे बोलत असताना हा संवाद सुरू असताना त्या ठिकाणी वाद निर्माण झाला। कारण त्या ठिकाणी जे काही नागरिक जमा झालेले होते, मतदानाचा वेळ संपत आलेला असताना कुठेतरी मतदानासाठी जी काही गर्दी जमा झालेली होती, तर त्यानंतर हा वाद जो होता तो उफाळून आला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याचं पाहायला मिळतं। आणि महत्वाचं म्हणजे मतदान केंद्राच्या आतमध्ये कार्यकर्त्यांचा हा गोंधळ सुरू होता। त्यांनी थेट आतमध्ये गेले आणि थेट जाब विचारलेला आहे की त्यांना तुम्ही आत कसं घेता आणि आम्हाला बाहेर का ठेवता, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही भेदभाव करताय आणि त्यासोबतच आमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आरोप जो आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते करतात। विशाल सर, नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर मधल्या गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळाच्या स्वरूपामध्ये बदललेल्याचा आपण यावेळेला पाहिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।